नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुपार्श्व पाटील आहे आणि आज मी सिग्मॉइड आणि कॉस्ट फंक्शन हा विषय समजावून सांगणार आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण तो लॉजिस्टिक रिग्रेशन आणि डीप लर्निंग मॉडेल्सचं बेसिक आहे. आता आपण समजूयात आपल्याला सिग्मॉइड फंक्शन आणि कॉस्ट फंक्शन का लागतात. मशीन लर्निंगमध्ये विशेषतः क्लासिफिकेशन प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला आउटपुट म्हणून प्रोबॅबिलिटी हवी असते, ॲक्च्युअल नंबर नाही. उदाहरणार्थ, एखादं ईमेल स्पॅम आहे का नाही हे वर्तवतात. यासाठी आपल्याला 0 आणि 1 च्या मध्ये प्रोबॅबिलिटी हवी असते. इथेच सिग्मॉइड फंक्शन कामाला येतो. तो कोणत्याही नंबरला 0 ते 1 च्या रेंजमध्ये कन्व्हर्ट करतो. पण प्रिडिक्शन केलं म्हणजे झालं का? नाही. आपल्याला प्रिडिक्शन ॲक्च्युअल व्हॅल्यूपासून किती दूर आहे हे मोजायला लागतं. हे काम कॉस्ट फंक्शन करतं. हे दोन्ही नसतील तर मॉडेल नीट वर्क करू शकत नाही. आता आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया. पहिला, सिग्मॉइड फंक्शन. सिग्मॉइड फंक्शन हे एक गणितीय फंक्शन आहे. ते कोणत्याही नंबरला 0 किंवा 1 मध्ये कन्व्हर्ट करते. सिग्मॉइड फंक्शनचा फॉर्म्युला आहे सिग्मा ऑफ झेड इज इक्वल टू 1/1 प्लस e⁻⁻z. हा सिग्मॉइड फंक्शन कोणताही नंबर घेतो आणि त्याला 0 आणि 1 मध्ये मॅप करतो. जर z मोठा पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट जवळपास 1 येईल आणि जर z मोठा निगेटिव्ह असेल तर आउटपुट जवळपास 0 येईल. हे क्लासिफिकेशनमध्ये खूप युजफुल आहे कारण आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते. दुसरा आहे कॉस्ट फंक्शन. कॉस्ट फंक्शन सांगतो की प्रिडिक्शन किती चुकलं आहे. सिग्मॉइड वापरलेल्या मॉडेल्समध्ये आपण बायनरी क्रॉस एन्ट्रॉपी लॉस वापरतो. कॉस्ट फंक्शनचा फॉर्म्युला आहे j ऑफ थीटा इज इक्वल टू -1/m समेशन ऑफ y log ऑफ y हॅट प्लस 1 - y log ऑफ 1 - y हॅट. जर मॉडेल चुकीचे प्रिडिक्शन केले तर कॉस्ट खूप जास्त येते. उदाहरणार्थ, जर ॲक्च्युअल आउटपुट 1 आहे आणि मॉडेलने 0.8 प्रिडिक्ट केले तर कॉस्ट खूप मोठा येईल. आता आपण समजूयात हे दोन्ही एकत्र कसं काम करतात. सुरुवातीला आपण z कॅल्क्युलेट करतो. z कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे w1x1 प्लस w2x2 प्लस wnxn प्लस b. इथे w1, w2 आणि wn हे वेट्स आहेत, तर x1, x2 आणि xn हे इनपुट्स आहेत आणि b इथे बायस आहे. मग या फॉर्म्युलावर आपण सिग्मॉइड अप्लाय करतो. सिग्मॉइडचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस e⁻⁻z. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळते. मग आपण कॉस्ट फंक्शन कॅल्क्युलेट करतो. कॉस्ट फंक्शन म्हणजे थोडक्यात ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि प्रिडिक्टेड व्हॅल्यू मधला फरक. शेवटी आपण ग्रेडियंट डिसेंट वापरून कॉस्ट कमी करतो, म्हणजेच आपण वेट्स ॲडजस्ट करतो. उदाहरणार्थ, बायनरी क्लासिफायरला आपण सिग्मॉइड ॲक्टिव्हेशन फंक्शननी ट्रेन करतो. याचा वर्कफ्लो असा की आपण आधी इनपुट घेतो, मग त्या इनपुटला आपण लिनिअरली कंबाईन करतो. मग त्यानुसार आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करतो सिग्मॉइड फंक्शन वापरून. मग त्यानंतर आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतो, म्हणजेच आपण त्यातला फरक कॅल्क्युलेट करतो कॉस्ट फंक्शन वापरून आणि तो फरक कमी करण्यासाठी आपण वेट्स ॲडजस्ट करतो ग्रेडियंट डिसेंट यूज करून. आता आपण यातले आव्हाने आणि मर्यादा बघूया. सिग्मॉइडला एक प्रॉब्लेम आहे ज्याला व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम असे म्हणतात. जेव्हा इनपुट खूप मोठा किंवा खूप लहान असतो तेव्हा ग्रेडियंट खूप लहान होतो आणि त्यामुळे लर्निंग खूप स्लो होते. म्हणूनच डीप न्यूरल नेटवर्क्समध्ये रेलव्ह्यू नावाचा ॲक्टिव्हेशन फंक्शन वापरतात आणि जर कॉस्ट फंक्शन योग्य ॲक्टिव्हेशन सोबत वापरलं नाही तर ट्रेनिंग फेल होऊ शकते. उदाहरणार्थ, सिग्मॉइड फंक्शनला डीप लेयर्समध्ये वापरलं तर ते खराब रिझल्ट देऊ शकते. सारांश सांगायचा झाला तर सिग्मॉइड फंक्शन्स हा
व्हॅल्यूजना प्रोबॅबिलिटीजमध्ये कन्व्हर्ट करतो आणि कॉस्ट फंक्शन सांगतो की प्रिडिक्शन किती ॲक्युरेट आहे आणि ऑप्टिमायझेशनसाठी गाईड करतो. हे लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे, पण डीप मॉडेल्समध्ये काही मर्यादा आहेत. धन्यवाद.